नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. रील्स आणि फोटो शेअर करण्यासोबतच इंस्टाग्राम आता कोट्यावधी लोकांचं चॅट ॲप बनलं आहे. इंस्टाग्राम वापरणाऱ्यांनी सुरुवातीला फोटो आणि रील्स शेअर केले, मात्र व्हॉट्सॲपनंतर आता इंस्टाग्रामला देखील चॅट ॲप म्हणून मोठी पसंती मिळत आहे. मात्र हेच इंस्टाग्राम वापरणाऱ्या युजरसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. 8 मे पासून इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज सर्व्हिसमध्ये मोठा बदल होणार आहे. मेसेज एंड टू एंड एन्क्रिप्टेड राहणार नाहीत. आता एंड टू एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय हे तंत्रज्ञान समजून घेऊ. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवता तेव्हा तो आधी सर्व्हरला जातो. एंड टू एंड एन्क्रिप्शन असल्यास त्या पाठवलेल्या मेसेजचं रूपांतर एका खास कोडमध्ये होतं. हा कोड फक्त पाठवणारा आणि मिळवणारा यांच्याकडे असलेल्या कीद्वारेच उघडला जाऊ शकतो. जोपर्यंत हा मेसेज उघडला जात नाही तोपर्यंत या मधल्या काळात कंपनी देखील हा मेसेज वाचू शकत नाही. समजा तुम्ही तुमच्या मित्राला कुलूप लावलेली एखादी पेटी पाठवली आणि त्याची चावी फक्त तुमच्या दोघांकडेच आहे. त्यामुळे पेटी पोहोच करणारा पेटी उघडू शकत नाही. अशाच पद्धतीने एन्क्रिप्शन प्रणाली काम करत असते. आता इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटानुसार खूप कमी लोक एन्क्रिप्टेड चॅट वापरत होते. आता इंस्टाग्रामवर एंड टू एंड एन्क्रिप्शन बंद झाल्यानंतर कंपनीला मेसेज ॲक्सेस करणं शक्य होईल. मात्र यामुळे इंस्टाग्राम चॅटवरील सुरक्षा पूर्वीपेक्षा कमी होणार असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे 8 मे पासून तुम्ही इंस्टाग्रामवर जर खाजगी किंवा संवेदनशील गोष्टी बोलत असाल तर सावध राहा. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.